कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपळूणमधील श्री क्षेत्र परशुराम या ठिकाणी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आजूबाजूच्या गावातून अनेक दिंड्या यावेळी श्री परशुराम दर्शनाला येतात। हरिनामाचा गजर करत हे भाविक परशुराम मंदिराला प्रदक्षिणा घालून भजनावरती ठेका देखील धरतात। श्रीदेव भार्गवराव परशुराम देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। विशेष म्हणजे पावसाचं वातावरण असूनही भाविकांनी चांगली गर्दी करून श्रींचं दर्शन देखील घेतलंय। परशुरामला कोकणचं प्रतिपंढरपूर असं म्हणलं जातं आणि विष्णूंचाच हा 6वा अवतार असल्यामुळं भगवान परशुरामांच्या दर्शनासाठी संपूर्ण कोकणातून 10,000च्या आसपास भक्तगण येतात। सकाळपासून दिंड्यांची सुरुवात झालेली आहे आणि वारकरी अतिशय तल्लीनतेनं आपल्या दिंडीसह इथं येऊन भगवान परशुरामांचं दर्शन घेत आहेत। देवस्थानच्या वतीनं विविध सुविधा इथं करण्यात आलेल्या असून सर्व भक्तांना दुपारच्या वेळात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या प्रसादाचा लाभ घेऊन अतिशय आनंदाने सर्व भक्तगण आपल्या घरी परतत आहेत। आज पाऊस पडतो आहे, परंतु पावसाची तमा न बाळगता सर्व भक्तगण विठुरायाच्या या प्रतिपंढरपुरी स्थानावर परशुरामांच्या दर्शनासाठी आलेले आहेत।